स्टिंगमध्ये सापडल्याने अनेक राजकीय नेत्यांचं करिअर संपताना आपण पाहिलं आहे। कधी स्टिंग पैसे घेतानाच असतं तर कधी लैंगिक अत्याचाराचं। सत्ता, पैसा, सेक्स आणि धोका हा राजकारणातील पॅटर्न अधूनमधून उघड होत असतो। त्याचाच एक भाग सध्या कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं पाहायला मिळतोय। आपल्याला माहिती आहे की गेल्या 5-10 वर्षात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय युद्ध सर्वात कडवट पद्धतीनं कुठं लढलं जात असेल तर ते कर्नाटक। भाजपनं ऑपरेशन कमळ तिथं राबवलं। काँग्रेसच्या DK शिवकुमार यांच्यापासून अनेक नेत्यांवर विविध आरोप केले आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा केलेली आपण पाहिली। कर्नाटकात सत्ता बदल झाला, काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि तिथलं चित्र बदललं। राज्य सरकारनं भाजप आणि विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला। HD देवेगौडांचा जनता दल सेक्युलर तिथला महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे। कधी भाजपच्या तर कधी काँग्रेसच्या मदतीनं तो सत्तेची फळं चाखत आलाय। या लोकसभेसाठी तो भाजप सोबत NDAत गेलाय। सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलेले प्रज्वल रेवण्णा याच जनता दल सेक्युलरचे नेते। त्यांच्या रूपानं भाजपला कात्रीत पकडण्याची संधी काँग्रेसनं साधली आहे असं म्हटलं जातंय। भाजप आणि काँग्रेसमधील ही लढाई एवढ्यावरच थांबेल अशी अजिबात शक्यता नाही। यानंतरचा वार कोण करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। राजकारण कोणत्या दिशेला आणि किती वेगानं घसरत चाललंय याचा अंदाज येण्यासाठी कर्नाटकातील घटना पुरेशा ठरतील। या राजकारणाच्या नादात ज्या शोषित महिला आहेत त्यांचा विसर पडायला नको, त्यांना न्याय मिळेल याची काळजी घेतली जाईल हीच अपेक्षा आहे।